आणि मला आजही आठवतं की ज्यावेळी आमचे सहकारी श्रीकांतजी भारतीय हे माझ्याकडे आले आणि त्यांनी मला अनाथांचा सगळा जो काही हा प्रश्न आहे हा समजावून सांगितला. अनाथ म्हटलं की संघर्ष हा आलाच. आई वडिलांच्या निधनानंतर माझ्या आजोबांनी मला संस्थेत दाखल केलं. पण सर एक गोष्ट मी ऑब्झर्व केलेली आहे, कोणताही अनाथ असो तो महत्वाकांक्षी असतो. वयाच्या 5व्या वर्षापासून ते इंजिनिअरिंग पर्यंत माझं संपूर्ण शिक्षण सांगलीच्या बालगृहात झालं. माझं 10वी पर्यंत शिक्षण संस्थेतच झालं. त्यानंतर पुढे त्यांनी मला 2 वर्षाची संधी दिली. की 18व्या वर्षी बाहेर पडावं लागतं. पुढे अनेक वेळा कुठले सर्टिफिकेट्स नसतात, अडचणी असतात, शिक्षणामध्ये अडचणी असतात आणि म्हणून याला काहीतरी आपण प्रयत्न केला पाहिजे, मार्ग काढला पाहिजे. अनाथ मुलांना आता दादा म्हणाला तसं मोठी स्वप्न बघता येत नव्हती. म्हणजे जरी बघितली तरी ती पूर्ण होतील की नाही ह्याची गॅरंटी नव्हती. आणि जरी आम्ही स्वप्न लहानपणी बघितली असली तरी ती सगळी ब्लॅक अँड व्हाईट होती. आणि आम्ही चर्चा केली आणि ही चांगली सूचना त्यांनी आणि श्रेया वहिनींनी दिली की आपण जर अनाथांकरता आरक्षण ठेवू शकलो तर त्याचा एक मोठा फायदा आपल्याला निश्चितपणे मिळू शकेल. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेस आपलं संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं त्यावेळी त्या संविधानामध्ये त्यांनी एक तत्व टाकलं, इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी, संधीची समानता. 2 वर्षानंतर मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करून आज मी एक ॲग्रीटेक स्टार्टअप सुरू करतोय. आम्हाला या समाजात एक अस्तित्व मिळवून दिलं. नशिबाच्या पलीकडे जाऊन आमच्यासाठी घेतलेला तुम्ही हा एक निर्णय, एक संवेदना आणि एक मनापासून केलेला प्रयत्न ज्यांनी आज आमचं हे आयुष्य बदललंय. आणि हे सगळं सर तुमच्यामुळे. सर खूप खूप आभार. पण तुमच्या आरक्षणाच्या या निर्णयामुळे आमची जी काही स्वप्न आहेत त्या स्वप्नांना सुंदर रंग मिळाले आहेत सर. त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. तुम्ही दिलेल्या संधीचं आम्ही नक्की सोनं करू सर. आणि हा शब्दच आज द्यायला आलोय. आज घ्यायला नाही सर, आज द्यायला आलोय सर. आज घ्यायला नाही सर, आज द्यायला आलोय सर.